हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्ता ही सकाळची वेळ आहे आणि देवपूजा वगैरे करून घेतली. मी सकाळीच लवकर आंघोळ वगैरे करून घेतली होती. त्यानंतर इकडे टिफिन वगैरे करण्यासाठी किचनमध्ये आली. तर मी काय केलं ना, इकडे आता कुकरलाच भाजी पण लावून दिली आहे आणि एका बाजूला चपात्या पण करायला घेतला आहे. कणिक मी आधीच करून ठेवली होती, म्हणजे भाजीला फोडणी द्यायची आधीच मी कणिक करून घेतलं होतं, म्हणजे मग ते भिजून जातं आणि इकडे भाजी पण आपली एक बाजूला होऊन जाते. तर मी आता कुकरमध्ये भाजी केलेली आहे. त्यामुळे ना काय होतं की तेल पण कमी लागतं, त्यानंतर आपला गॅसही वाचतो आणि कुकरची भाजी चवीलाही छान लागते. तर आणि पटकन पण होऊन जाते, म्हणजे घाई गडबड. आपण कढईमध्ये पण तीच भाजी केली तर डबलचा वेळ लागतो शिजायला आणि त्यापेक्षा आपण कुकरमध्ये केली ना तर पटकन होऊन जाते. म्हणजे माझं असं आहे ना की खूप वेळ एका कामामध्ये घालवत बसायचं नाही आपल्याला. असं आपण स्वतःचं पण वेळ त्यामध्ये घालवतो आणि खूप जास्त वेळ आपला जातो कामांमध्येच. तर असं न करता पटापट अशी कामं करून घ्यायची, कारण सगळी कामं आपल्यालाच करायची असतात, कोणी आपल्याला मदतीला येत नाही. त्यामुळे पटापट मस्त स्मार्ट गृहिणीसारखं आपण एकामागे एक काम केलं आणि थोडंसं आयडिया लावून, म्हणजे थोडंसं डोकं लावून केलं ना की पटकन होऊन जातात. तर इकडे आता ना म्हटलं चला स्वयंपाक वगैरे झालेला आहे, तर ही जी घासून ठेवलेली भांडी ना ती पण मग मी ट्रॉल्यांमध्ये लावून दिली पटापट. आणि त्यानंतर मग किचन ओटा गॅस पण मला क्लीन करायचा होता. आणि मध्येच आता राजला द्राक्ष पाहिजे होती, तर त्याला पण मग तरी द्राक्ष धुवून वगैरे दिली मी. आणि इकडे आता पोळपाट लाटणं पण ठेवलं आहे जागच्या जागी. त्यानंतर आता गॅस क्लीन करून घेते. आणि म्हणजे कसं आहे ना की आपण स्वयंपाक झाला ना की लागलीच गॅस क्लीन करून घेते मी, कारण मग ते जे पीठ वगैरे पडलेलं असतं ना तर लागलीच मुंग्या यायचं जास्त चान्सेस असतात. आणि हा जो गॅस आहे ना माझी, म्हणजे जी शेगडी आहे ना त्याशी आतमध्ये फिक्स होणार आहे, त्यामुळे त्या आजूबाजूला ज्या लाईन्स आहेत ना त्यामध्ये जर थोडं पण काही राहिलं तर लागलीच मुंग्या होतात. मग त्यामुळे मी लागलीच क्लीन करून घेत असते. आणि जर का खूप घाई असेल आपल्याला, म्हणजे बाहेर वगैरे जायचं असेल मला काही कामानिमित्त, तर मग त्यावेळेस जर का वेळ नसेल क्लीन करायला, तर मी काय करते की जे सगळं सुका कचरा आहे ना आपला, म्हणजे पीठ वगैरे किंवा जे काही थोडंफार पडलेलं असतं किचन ओट्यावर, आपल्या अन्नाचे कण असतातच आपण स्वयंपाक करतो म्हटल्यावर, किंवा दुसरंही काही, तर ते लागलीच गोळा करून भरून घेते. म्हणजे मग तेवढा तरी तो क्लीन होऊन जातो आणि आल्यावर मग चकाचक त्याला मस्त आपण फडक्याने पुसून घ्यायचा, म्हणजे मग मुंग्याही होत नाही. आणि 2-3 गोष्टी ह्या जर आपण असं म्हणजे फॉलो केल्या ना आणि लक्ष दिलं ना तर आपलं किचन नेहमी क्लीन राहतं मस्त, आणि मुंग्या वगैरे झुरळ वगैरे असं काही येत नाही. तर इकडे आता ना ही सकाळी सकाळी जे आम्ही चहा वगैरे घेतो, तर ते कप वगैरे मी त्या ठिकाणी त्या खिडकीत ठेवत असते घासून वगैरे. मग ते थोडे पाणी वगैरे त्याचं गळलं कोरडे झाले की मग त्यानंतर ट्रॉलीमध्ये ठेवते. तर ते पण आता क्लीन करून घेते. आणि इकडे छोटंसं प्लांट आहे, तर ते असंच आहे, म्हणजे ओरिजिनल नाही येते, तर त्याला पण धुवून घेते, कारण त्यावर पण धूळ वगैरे असं बसते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण 4थ्या-5व्या फ्लोअरला जरी राहत असलो तरी धूळ ती येतेच घरात. आणि मग त्यामुळे म्हटलं चला ती पण क्लीन करून घेऊया. त्यानंतर खिडकी पण घासून घेतली स्वच्छ. आणि आता इकडे ना हा जो माझा माठ आहे तांब्याचा, तर त्याला पण आज घासून बिसून घ्यायचा होता. काही वेळा मी माझ्या ताईंकडे देते, म्हणजे कामवाल्या ताई आहेत ना आमच्या मदतनीस, त्यांच्याकडे देते काही वेळा, पण काही वेळा मी स्वतःच घासून घेते. म्हणजे भांडी वगैरे जास्त असली ना तर मी स्वतःच घासून घेते. कारण कसं आहे, ती माणसाचे जरी आपण त्यांना पैसे पे करत असलो तरी पण त्यांचंही आपण थोडंसं हे केलं पाहिजे. म्हणजे खूप भांडी असली तर मग त्यावेळेस त्यांनाही वैताग येतो की अरे भांड्यांवर भांडी देता येत आई आपल्याला. मग त्यापेक्षा मी स्वतः क्लीन करून घेत असते. तर आज म्हटलं चला सगळंच आपण आता डीप क्लीन करतोय, तर हा माठ पण मीच इकडे घासून घेते म्हटलं. आणि हे ना थोडंसं स्टोरेज करून ठेवते मी पाणी, माझा आरो जे आहे ना त्याचं. कारण मग काय होतं की लाईट्स वगैरे जर केलं तर आरो अगदी म्हणजे बंदच पडून जातं आणि माठात जेवढं पाणी तेवढंच मग प्यायला वगैरे शिल्लक राहतं. त्यामुळे मग ऐन वेळेला प्रॉब्लेम नको म्हणून मग ते मी असं भरून घेत असते आणि भरून ठेवत असते एका बाजूला. त्यानंतर आता टिफिन पण मग त्यांना पॅक करून दिला आणि मग बाकीचे कामं. तर किचन क्लिनिंग तर आपली झालेली होती. आणि आता ना मला मुलांच्या रूममधले ह्या बेडशीट वगैरे काढून घ्यायच्या होत्या आणि नवीन बेडशीट लावायच्या होत्या, मला धुवायला वगैरे टाकायच्या होत्या. तर म्हटलं चला काढून घेऊया, आता वेळ आहे तर. आणि दोघांचंही बेडशीट म्हणजे खराब झालेल्या होत्या त्या, तर म्हटलं चला दुसऱ्या आपण बदलून घेऊया म्हटलं. आणि खूप छान अशा बेडशीट आणलेल्या आहेत मी दोघांच्या रूमला मॅचिंग अशा, आणि दोघांच्या आवडीच्या, आणि रिजनेबल रेटमध्ये अगदी मस्त कॉटनच्या बेडशीट आहेत. आणि आता उन्हाळ्याचं कॉटनचं ते छान वाटतं, गार राहतात, म्हणजे खूप असं गरम वगैरे होत नाही. आणि ह्या ज्या आधीच्या बेडशीट आहे ना त्याच्यात थोडंसं असं पॉलिस्टर मिक्स आहे, म्हणजे आणि त्या म्हणजे नीट राहत पण नाही बेडवर, थोड्याशा इकडे तिकडे होऊन जातात त्या. आता ह्या ज्या कॉटनच्या आहे ना म्हटलं तर मस्त सेट करून ठेवूया सगळ्या बाजूने, आणि मग खराब पण होत नाही. तर म्हटलं चला आता थोडं यांचं रूम पण डीप क्लीन करून घेऊया म्हटलं, कारण जसं आम्ही शिफ्टिंग केलं आहे ना तर ह्या गाद्या वगैरे काही उचलून मी डीप क्लीन केलं नव्हतं, तर म्हटलं चला करून घेऊया. आणि बघितलं तर तसं काही खूप जास्त घाण नव्हती. आता ते म्हणजे मोठे झालेत आणि बेडरूममध्ये वगैरे खायला ते बसतच नाही, त्यामुळे अशी काही घाण नव्हती जास्त, पण तरी ते धूळ वगैरे अशी झालेली होती. मग म्हटलं चला ते काढून घेऊया आणि साफ करून घ्या म्हटलं. तरी ह्या गाद्यांना पण मला ना खोळ वगैरे शिवायचे आहेत, म्हणजे वरून कवर करायचं आहे त्यांना. आणि त्यांना धरायला पण असं छान आहे, म्हणजे हँडल आहे त्यांना पकडायला, तर छान अशा आपल्याला काढता येतात त्या. नाहीतर खूप जड आहे, म्हणजे वाटतं आहे तेवढ्या त्या
हलक्या दिसता जशा आहे ना तशा अजिबात नाही आहे त्या, खूप जड आहेत त्या. पण मी म्हणजे करून घेतलं मी एका बाजूला आणि खूप असं बाजूला साईडलाच ठेवलं मी. खूप असं त्यांना उचलून बिचलून दुसरीकडे नेलंच नाही मी. तर आता ठेवून देते जागच्या जागी आणि मस्त बेडशीट वगैरे टाकूया आपण, तुम्हाला पण आवडतील आणि रिजनेबल रेटमध्ये. दोघांचे बेडशीट खूप छान मिळाले होते मला. पण प्रॉब्लेम असा नाही, ते सिंगल बेडशीट आहे म्हणून मग त्याला एकच कुशन कवर आहे. तर या ठिकाणी बघा हे राजच्या बेडचं बेडशीट आहे आणि त्यालाच आवडलं होतं ही डिझाईन वगैरे. तर मस्त आहे, थोडंसं मध्ये व्हाईट कलर आहे आणि म्हटलं चला हे कार्डशीट आहे ना, आपल्याला काहीतरी DIY करायला कामात येईल. तर मला आवडलं, ते मस्त होतं, असं जाडसर होतं म्हणून म्हटलं चला ठेवूया बाजूला आणि करता येईल त्याचं काहीतरी. तर इकडे आता बेडशीट लावून देते. बघा किती छान आहे, सुंदर आहे ना, डिझाईन खूप मस्त आहे, मला पण खूप आवडली. पण त्याला म्हटलं थोडासा कलर फेंट आहे तर लवकर खराब होईल. मग तो म्हटला मी लहान नाही आहे खराब करायला. तर म्हटलं ठीक आहे मग घे. मग घेतलं त्याच्या आवडीचं. आता हे पण लावून देते व्यवस्थित, सगळ्या बाजूने फिक्स करून घेते. इकडे दोघांचाही बेडा मी वेगळा करून घेतलेला आहे आणि अगदी म्हणजे लहानपणापासून ना दीदीला असं वाटायचं की आमचाही रूम पाहिजे सेपरेट असा. पण लहानपणी ना काय व्हायचं की म्हणजे आमच्या तिकडे जेव्हा आम्ही राहायचो गावी तिकडे पण असंच 2 BHK होतं. तर तिकडे आमचा एक रूम होता, हॉल किचन आणि अजून एक बेडरूम होता. पण त्या ठिकाणी ना मुलांच्या हिशोबाने असं काही आम्ही रूम तयार नव्हता केला, कारण मुलंही लहान होती आणि ते म्हणजे येऊन जाऊन माझ्याकडेच असायचे, अभ्यासाला पण माझ्याकडेच, झोपायलाही माझ्याकडेच. त्यामुळे माझं काही रूम करण्याचं म्हणजे हेच नव्हतं, की माहीत होतं की हे काही आपल्याला सोडून असं झोपणार वगैरे नाही आहेत, लहान आहेत अजून. मग त्यामुळे आम्ही काही तिकडे केला नव्हता आणि म्हटलं आपण जेव्हा करूया नंतर, म्हटलं जेव्हा थोडे मोठे होणार तेव्हा. तर त्यानंतर मग इकडे शिफ्टिंग झाल्यावर मग इकडे आता आम्ही दोघांचाही रूम सेपरेट केलेला आहे आणि खूप छान झालेला आहे, त्यांच्या हिशोबाने केलेला आहे सगळा. म्हणजे डिझाईन वगैरे पूर्ण त्यांच्या हिशोबाने केलेलं आहे. तर आता ज्या एजमध्ये आहेत त्या पद्धतीने त्यांना आवडेल असा केलेला आहे. आणि तो थोडासा असा पण केला आहे की हा बेड आम्हाला नंतर जोडता येणार आहे. आतमध्ये 2 ड्रॉवर आहेत दोघं बेडच्या मध्ये आणि तिकडे असं काही आपण साहित्य ठेवू शकतो किंवा पाण्याची बॉटल वगैरे रात्रीच्या वेळी आपल्याला लागले तर ठेवू शकतो. इकडच्या बाजूला स्टडी टेबल तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवत असते आणि समोर खिडकी आहे. तर त्यानंतर ना दोघांचा मग रूम त्यांना आता फारच आवडतो आणि मस्त ऑर्गनाईज करून ठेवतात ते. त्यानंतर इकडे आता आमच्या बेडरूममध्ये आली आणि हे पण आता मी काढून घेतलं बेडशीट वगैरे सगळं एकत्र लावता येईल म्हटलं धुवायला. आता बघूया, आज तर बरेच कपडे आहेत, मग त्यामुळे मी आता आज लावणार की उद्या सकाळी लावू असं बघते आता. मग सगळं काढून तर घेऊया म्हटलं, क्लीन होऊन जाईल सगळं आणि नवीन बेडशीट पण टाकता येईल. तर इकडे आता आवरतानाच ना मला आठवलं की किचनमध्ये मी काहीतरी ठेवलं आहे, त्यामुळे मग मी लगेच गेले किचनमध्ये आणि त्यानंतर मग आता भेटूया आपण संध्याकाळी. आणि संध्याकाळी आमचा वेगळा बेत होता जरा. हे म्हटलं की आज आपण ना मस्त मटण पुलाव वगैरे करूया आणि मग मटण वगैरे घेऊन आले. तर म्हटलं चला आज ना संध्याकाळचं आता तुम्हाला दाखवते, शॉर्टकटमध्येच दाखवणार आहे, कारण ना आधी पण मी एक व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये मटण पुलाव डिटेल अशी रेसिपी मी टाकली होती. तर इकडे आता कांदा वगैरे कट करून घेते आणि वाटण तयार करणार आहे मी आणि मग त्यानंतर आपण फोडणी वगैरे देऊया. तोपर्यंत एका बाजूला आता म्हटलं मटण वगैरे स्वच्छ धुवून घेऊया आणि ते मग लावून देऊया म्हटलं. तर इकडे ना आता मी वाटण तयार करायला घेतलेलं आहे. कांदा खोबरं भाजून घेतलं आहे, आलं लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि लाल तिखट घालायचं, आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि मस्त वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इकडे आता मटण पण मी शिजायला घातलेलं होतं, जिरे आणि कांदा हळद अशी फोडणी देऊन. तर तोपर्यंत म्हटलं चला इकडे ना कोथिंबीर वगैरे निवडून घेऊया म्हटलं. आणि कोथिंबीर ना मी काय करते, एक एक काडी निवडत बसण्यापेक्षा आपण काय करायचं, मस्त मागचं कट करून घ्यायचं. आधी ती सुतळी काढून घ्यायची, सुतळी दोरी जे काही बांधली असेल त्या पेंडीला, आणि त्यानंतर मग मस्त कट करून घ्यायचा खालचा भाग ज्याला खूप सारी माती वगैरे काय काय लागलेलं असतं. आणि त्यानंतर मग तिला मोकळी करायची आणि त्यामध्ये जे गवत आहे ते सगळं निवडून काढायचं. एक एक कोथिंबीर निवडत बसण्यापेक्षा आणि मानपाट एक करण्यापेक्षा ही सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. याला तुम्ही आता काहीतरी तुम्ही काही म्हणू शकता, म्हणजे मला आळशी म्हणतील काही जण, पण तसं नाही आहे. हे आपलं काम कमी करायला आणि मस्त पटकन होऊन जाण्याची ही माझी सोपी पद्धत आहे, ती तुम्हाला सांगितली मी. बघा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की करून बघा, तसं पटकन होतं. कारण कोथिंबीर, मेथी, पोकळा ह्या भाज्या निवडताना ना खूप वेळ जातो आणि खूप असं म्हणजे त्रास पण होतो आपल्याला, त्यापेक्षा पटकन होणारं करायचं आपण. आता इकडे मस्त मसाल्याची फोडणी दिलेली आहे, मटण पण शिजलं होतं, त्यानंतर फोडणीला घातलं, त्यामध्ये डाळ तांदूळ घातलं आणि मस्त आपला गरमागरम पुलाव रेडी झालेला आहे. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.